स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. तर स्मार्ट गोल्स याची एक स्पेसिफिक म्हणजे एक ठराविक रुब्रिक आहे. रुब्रिक म्हणजे एक रचना आहे. सगळ्यात पहिलं आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे नेमकं, ठराविक. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. यामध्ये आपण एक स्पेसिफिक एरिया म्हणजे एक ठराविक क्षेत्र निवडतो ज्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो, म्हणजे तिथं प्रगतीला वाव आहे. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. जितका ठराविक तो एरिया असेल, जितकं ठराविक ते क्षेत्र असेल, तितकं चांगल्या पद्धतीनं एखादा व्यक्ती त्याचं गोल जे आहे ते रिफाईन करू शकतो, म्हणजे ते ठरवू शकतो किंवा मिळवू शकतो. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स ॲट अँड वर्क टुवर्ड्स द गोल. त्यामुळे काय होते की पॅरामीटर्स ठरवण्यामध्ये म्हणजे निकष ठरवण्यामध्ये एक सोपेपणा येतो आणि आपलं गोल मिळवण्यासाठी जे काम करायचं आहे तो रस्ता सुद्धा स्पष्ट होतो किंवा नेमकी आयडिया, एक नेमका विचार आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट होतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. जसं की जर एखाद्याला घर बांधायचं असेल तर त्याला आधीच ठरवावं लागते की किती कपॅसिटीचं घर बांधायचं आहे, म्हणजे किती क्षमतेचं घर बांधायचं आहे आणि किती वेळपर्यंत ते बांधकाम, ते काम चालणार आहे. तर हे आधीच ठरवावं लागतं. अशा प्रकारे सगळ्यात पहिलं जेव्हाही आपण गोल सेट करतो तेव्हा तो स्पेसिफिक म्हणजे ठराविक असला पाहिजे. दुसरं आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येणारं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. जर गोल्स क्वांटिफाईंग असेल, क्वांटिफाईंग म्हणजे काय? क्वांटिफाईंग म्हणजे मोजता येणारे. जर मोजता येणारे उद्दिष्ट असतील तर आपण आपली प्रोग्रेस म्हणजे आपण आपली प्रगती जी आहे ती ट्रॅक करू शकतो, म्हणजे आपण आपली प्रगती मोजू शकतो की किती झालेली आहे. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. त्यामुळे आपलं जे परफॉर्मन्स आहे म्हणजे कामगिरी आहे ती बेंचमार्क करणे म्हणजे मोजणे. तर कामगिरीचं मोजमाप करण्यासाठी की आपली किती प्रोग्रेस म्हणजे प्रगती झाली आहे हे मोजण्यासाठी सुद्धा इझी होऊन जाते, सोपं होऊन जाते, जे आपल्या पूर्ण गोल पिरियडमध्ये इन्क्लुडिंग एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट, आणि त्यामध्ये आपण कुठं कुठं सुधारणा केल्या पाहिजेत असे एरियाज सुद्धा आपल्याला मिळतात, सापडतात. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. जेव्हा आपण फुटबॉल खेळत असतो तेव्हा त्या फुटबॉलमधील प्रत्येक म्हणजे ज्या टीममधील प्रत्येकाचा रोल आणि पोझिशन म्हणजे तो काय काम करणार आहे आणि तो कुठल्या जागेवर थांबणार आहे हे आधीच क्लिअरली ठरवून घ्यावं लागते. नेक्स्ट आहे अचिवेबल म्हणजे मिळवता येण्याजोगे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. असे गोल आपण असे ध्येय निश्चित केले पाहिजेत जे एका डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम म्हणजे एका ठराविक कालमर्यादेमध्ये पूर्ण होऊ शकतील. Often these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. आणि अशा पद्धतीचे जे गोल असतात हे एका स्टेपिंग स्टोन प्रमाणे म्हणजे पावलांप्रमाणे काम करतात, आणि असे छोटे छोटे गोल जर आपण मिळवत गेलो तर पुढे चालून एक मोठं गोल मिळवण्यामध्ये ते आपली मदत करतात. तेच पुढे एक फ्युचर करिअर जे आहे आपलं म्हणजे आपलं जे कारकीर्द आहे ते आपण कशामध्ये करायची हे सुद्धा डिसाईड करतात, आणि छोटे छोटे गोल पूर्ण करून आपण एक मोठं गोल मिळवू शकतो. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. आज एक विद्यार्थी म्हणून आपण आत्ताच राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री बनायचं उद्दिष्ट ठेवू शकत नाही, पण नक्कीच आपण छोटे छोटे गोल्स जे आहेत, छोटे छोटे उद्दिष्ट ठरवू शकतो जे मिळून आपण अशा पद्धतीचं एखादं मोठं उद्दिष्ट साध्य करू शकू. पुढील आहे रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की आपण असं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे जे आपल्या आत्ताच्या कौशल्याशी आणि आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहे त्या क्षेत्राशी निगडीत असलं पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम.
So expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. एक्सपर्टाईज बिल्ड करणं म्हणजे प्रावीण्य मिळवणं याला खूप वेळ लागतो. सो आपण असं एक्सपेक्ट करू शकत नाही, आपण असं अपेक्षा करू शकत नाही की आपण अगदी कमी वेळेमध्ये एक एक्सपर्ट बनू शकू, एक प्रवीण व्यक्ती बनू शकू. हे फारच अनरिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी नाही आहे. Being realistic, it makes it easy to be successful at attaining goals. जर आपण वास्तववादी राहिलो तर आपण गोल अटेन करण्यासाठी म्हणजे ध्येय मिळवण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकू आणि त्यात यशस्वी होऊ शकू. If defensive and not aggressive, the goal perhaps lack realism. जर आपले गोल्स, आपले उद्दिष्ट हे बचावात्मक असतील आणि आव्हानात्मक नसतील तर आपल्या गोल्समधील, आपल्या उद्दिष्टांमधील जो वास्तववादीपणा आहे, रिअलिझम आहे, तो कदाचित कमी पडू शकतो. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. त्यामुळे आधीच आपल्या डोक्यामध्ये एक स्पष्ट चित्र असलं पाहिजे आणि आपल्यामध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे की आपण त्या चित्राला चिटकून राहू शकू. पुढील आहे टाइम बाउंड म्हणजे एक वेळ कालमर्यादेमध्ये असलेला गोल. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. जर आपण प्रत्येक ध्येयाच्या भोवती टाइम पॅरामीटर म्हणजे एक वेळ कालमर्यादा निश्चित केली तर त्याने दोन फायदे होतील. एक म्हणजे आपलं फोकस वाढेल, आपलं लक्ष केंद्रित होईल आणि दुसरं अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी सुद्धा वाढेल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की काय करायचं आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण जर आपण सतत प्रयत्न केला नाही आणि तोही एका पर्टिक्युलर वेळेमध्ये केला नाही तर आपण कधीच आपले जे गोल आहेत त्यांना रियालिटीमध्ये उतरवू शकणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. यामध्ये कदाचित व्यायाम असू शकतो, डाएट म्हणजे आपला आहार असू शकतो आणि स्ट्रेस फ्री थॉट म्हणजे अगदी चिंता नसलेले विचार सुद्धा असू शकतात. ऑल दीज हॅव टू प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिस्टेशन. या सर्व गोष्टी आपल्याला कुठल्याही हेजिस्टेशन शिवाय, कुठल्याही संकोचाशिवाय सराव म्हणजे प्रॅक्टिस सुद्धा करायची आणि इम्प्लिमेंटमध्ये त्याला लागू सुद्धा करायचं आहे. डाऊट और इनडिफरन्स, आणि त्यामध्ये कुठलाही संकोच, कुठलाही डाऊट किंवा कुठलाही इनडिफरन्स हा असायला नको. बट विदिन अ डेडलाईन. पण हे सर्व करताना आपल्याला एक डेडलाईन सुद्धा पाळायची आहे म्हणजे कालमर्यादा निश्चित करायची आहे. विजन, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. अशा प्रकारे आपला दृष्टिकोन, आपल्या इच्छा, आपले हेतू आणि आपले स्वप्न या सर्व गोष्टी अतिशय अमूल्य आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते आणि आपल्याला ते प्रोत्साहित करतात हे ठरवण्यामध्ये की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. इन ऑर्डर टू गेट देअर, हावेवर, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. पण जर आपल्याला हे जे आपले स्वप्न आहे ते पूर्ण करायचे असतील किंवा उद्दिष्ट पूर्ण करायचे असतील तर आपल्याला खरोखरमध्ये प्रयत्न करणं सुरू करावं लागते. अशा लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे जे वास्तववादी आहे असे उद्दिष्ट ठरवावे लागतात आणि आपल्या स्ट्रॅटेजीज म्हणजे तुम्ही जे प्लॅन करता ते एक्झिक्यूट म्हणजे ते अंमलात आणावं लागते. फक्त ठरवून चालत नाही तर कृतीमध्ये उतरवावं लागते. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. ज्या क्वालिटीची आणि क्वांटिटीची एनर्जी म्हणजे ऊर्जा आपण लावू त्यामुळे आपल्या रिझल्टवर आपलं जे परिणाम होईल त्याच्यावर नक्कीच त्या गोष्टीचा परिणाम दिसून येईल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जीवन एखाद्या तुतारीप्रमाणे आहे. ट्रम्पेट म्हणजे तुतारीप्रमाणे आहे. जर आपण त्यामध्ये काहीही टाकलं नाही तर आपल्याला त्यातून काहीही मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. अशा प्रकारे सक्सेस म्हणजे यश हे अंधारात चालण्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. यामध्ये योग्य रस्ता शोधणे किंवा योग्य पाऊल टाकणे, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स म्हणजे आपले जे कौशल्य आहे त्याच्यात प्रावीण्य मिळवणे, गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि पुढे पुढे सरकत राहणे.
ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि हे सर्व डिपेंड करते की कशा प्रकारे आपण संकटांचा किंवा आव्हानांचा सामना करतो, त्यांना हरवतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. सगळ्यात चांगला मार्ग आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्याचा हा आहे की आपल्याला पुढचं पाऊल आपलं कुठे पडलं पाहिजे हे आधीच ठरवावं लागते. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि जेव्हा मग आपण पुढचं पाऊल टाकतो त्या पावलाने आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, आधार दिला पाहिजे आणि धरून ठेवलं पाहिजे आणि कुठलंही शंका आपल्या मनामध्ये तेव्हा नसली पाहिजे. तर अशा पद्धतीने पूर्ण तयारीनिशी आपल्याला पुढचं पाऊल टाकावं लागते आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागते. मित्रांनो, अशा प्रकारे हा होता लेसन बी स्मार्ट. आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.